नमस्कार मित्रमंडळी, तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत. आज आम्ही बनवतोय. काय बनवतो मला नाही माहिती. आज आम्ही चिकन बनवणार आहे. चिकन क्रिस्पी बनवायचं ट्राय करतो. आम्ही कधीच बनवलं नव्हतं घरी, आम्ही बाहेरून आणून खाल्लेलं. पण आज आम्ही चिकन क्रिस्पी ट्राय करणार आहे. कोथिंबीर आपण साफ करतो तेव्हा त्याच्यामध्ये पुढे दाखव सोनू, कोथिंबीरचा अंजा इकडे साफ करताना हे कोथिंबीरचे जे आपण एवढी कोथिंबीर यूज करतो, म्हणजे आम्ही हे दांडे आहेत ना ते आम्ही यूज करतो. हे आम्ही मसाल्यामध्ये टाकतो, मग त्याला टेस्ट पण येतो आणि असं छान पण लागतो मसाला. तर आम्ही फर्स्ट आपण बनवूया चिकन क्रिस्पी ट्राय करूया आपण. तर त्यासाठी आम्ही सगळे हे सगळं आपण इग्नोर करूया. मसाला दाखवला मी, पण आपण पहिलं चिकन क्रिस्पी साठीच सगळं ट्राय करणार. चिकन क्रिस्पी बेटा पण ते तेल मध्ये पण फ्राय करणार, तेच तेल आपल्याला युज करायचे चिकन साठी. मम्मी ठेवून नाही देणार ते तेल म्हणून. माझी मसाला भाजून घे, मग त्याच्यामध्ये चिकन क्रिस्पीचं करून घे, त्याच्यानंतर चिकन. पण ते कन्फ्युज होतील ना, काय कसलं काय बनवलंय. अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्यात मी वाटायला. आता मी हे वाटून घेते. क्रिस्पी साठीचं साहित्य आहे. तोपर्यंत आपण जे चिकन नीट बघायचं नाही. सोनूने अशा प्रकारे सगळी लसूण सांडवली आहे. लसूणचा पाऊस पडलेला आमच्याकडे. जे चिकन धुवून साफ करून वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्यात इतकासा मसाला वाटला. चिकन जे धुवून साफ करून वगैरे घेतलेलं आहे आपण. इथे तवा गरम झाला, त्याने इथे रस्ता नाही. हे जे चिकन वगैरे धुवून साफ करून घेतलेलं आहे आपण. तुम्ही कशी बनवता क्रिस्पी ते आम्हाला पण दाखवा, कारण आम्ही डायरेक्ट क्रिस्पी बनवायचा सुरुवात केली. आम्ही काय कुठली रेसिपी बघितली नव्हती, तर आम्ही कुठे काय जाऊन शोध घेतला नव्हता. ते ना ब्रो नाही वाटायचं हे डायरेक्ट एवढ्याचा वाटलं आणणार आहे काय. हा मिरची लसूण अद्रक पेस्ट वाटून घ्यायचं. जा हे आम्ही काय घेतलं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि काय मिरची याची आम्ही पेस्ट करून घेतली आहे. सांगायचंय ते पण सांगतो. हा असं काय. सॉरी काय नाही. आम्ही चिकन मध्ये आता हे जे काय आम्ही बनवलेलं आहे, काय बनवलं आहे जुनं हे मसाला चिकनचे हे घेतलेत मोठे मोठे पीस, आणि त्याच्यामध्ये आम्ही जी पेस्ट बनवली अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीची, ती आम्ही त्याच्यावर टाकणार आणि ती लावून ठेवणार. चिकन दाखवायचं. हा, तर आम्ही ही आता पेस्ट लावून ठेवणार आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आम्ही मसाले पण सगळे ऍड करू. आता मीठ तेवढं नाही टाकणार, कारण मग त्याला पाणी सुटेल. मीठ एंडिंगला टाकणार आम्ही करताना. ही तिखट मी जास्त नाही टाकत आहे, कारण मी ऑलरेडी मिरची टाकलेली आहे. आणि ही हळद, थोडासा गरम मसाला आणि सोनू कलर ह्याच्यात आता लावायचा की नंतर लावायचा. पिठामध्ये पीठ पण ह्यालाच लावायचं असं, आपण ते पिठामध्ये मिक्स करायचं. मग हे आता मी ह्याचे असं हे 10 मिनिटाच्यात आम्ही हे करायला घेणार फ्राय. आता मी हे केले. सोनू त्यांना असं होळ पाडायचे होते. गाईज मला रेसिपी आता काही सांगितलं नव्हता. मला बोलली फक्त या तू बनवायला. आणि आता सांगताय हे मी ना असं होळ पाडतात. हे असं पाडायचं, हे असं पाडायचं, म्हणजे ना त्याला आतमध्ये पर्यंत सगळं फ्राय होतं ते असं. तुम्ही असं केलंच नाही बघा. असं करतात ना, असं ह्याला होळ पाडतात आणि मग ते फ्राय करायचं असतं. तर ह्याला अशी होळ पाडून घ्या तुम्ही, म्हणजे आतमध्ये पर्यंत सगळं मसाला बिसाला लागतो. असं आहे. ओके गाई जाणू, माझी रेसिपी बघून कराल तर दुसऱ्या दिवशी समजून जावा. आता ठीक आहे, मी असं आता करून ठेवले. मी सगळीकडे लावून ठेवले. एक कढई घेऊन कढईमध्ये तेल टाकायला ठेवलंय आणि मी अशा स्टिक घेतात 5 आणि 5 म्हणजे 5 स्टिक घेतात. आणि हे तेल आम्ही आधी क्रिस्पी करून घेणार. खरं आम्ही क्रिस्पी नंतर बनवणार होतो, पण क्रिस्पी आधी बनवणार, कारण ते तेल आम्ही चिकन साठी यूज करणार. आमच्या घरामध्ये मम्मी नाही ऐकणार, एवढे तेल का वेस्ट केलं असं करणार माझी मम्मी. आणि ही गोष्ट कारण चिकनचं तेल आम्ही यूज नाही करत ना असं नॉनव्हेज. आम्ही फक्त असे सगळे डे आमचे हे असतात, पाळलेले असतात की शुक्रवार, रविवार आणि बुधवारच खायचं. तेव्हा पण जर संकष्टी एकादशीला 9 खायचं. सो तर आता ह्याच्यामध्ये थोडासा टाकला मी. थोडासा टाकला मी मॅगी मसाला. फॉर टेस्ट ऑप्शनल आहे, तुम्ही तुमचे कुठलेही मसाले यूज करू शकता. मॅगी मसाला टाकला, थोडा चिकन मसाला टाकला मी टेस्टसाठी, आणि थोडासा असा कलर टाकला. अरे जास्त झाला काय मला माहिती नाही, कलर थोडासा टाकला अशा प्रकारे. आणि मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पीठ टाकलंय आणि आता मी हे सगळं एवढंच पाहिजे. सोन्याची पाणी त्याची गरज नाही.
मी पाणी असंच पाहिजे. उचललं पण नाही बोलत. तूच बोललायस पाणी नाही. तूच बोललायस. तू आज बोला की नाही सांगा मला आता. पाय पाय बापरे आताच भारी वास सुटलाय. तुला नाही येते अजून वास? येतोय पण थोडासा कलर टाकूया आपण. नाही कलर तो येतो पण नंतर. नंतर नाही मग ह्याच्यात पण आला पाहिजे ना बेटा. आणि नंतर जास्त आला तर काय खायचं कलर कसं काय हे नाही ना. कोण येते तुमचं? कट कर म्हणजे तिला समजेल. थोडंसं पीठ पण टाकूया. कलर मिक्स करायचा आधी. होईल ना ह्याच्यात समज. ह्याच्यात मी मीठच नाही टाकलं. मीठ टाकते तुमच्या चवीनुसार मीठ टाका. बघ आता तुम्ही एवढं टाकू काय रे? हे बघ जेवण टाकायचं जास्त नको. मला असं वाटतं एवढं बस नसो जास्त नको. आणि असे एक असंच छान- फ्राय करून खा. का? मग कसं तिखटाचं टेस्ट येईल, मिठाचं टेस्ट येईल. काहीच खायला तर मला खायची इच्छा आहे म्हणून बघतो. कारण वासच एवढा क्यूट येतोय म्हणजे छान येतोय इथे. वास नाही, सुगंध. सुगंध आहे बघा मस्तपैकी. ह्याला मी लावून घेतलंय, सगळं लागलंय त्याला मस्तपैकी. आता आपण तयार करूया पीठ, जे ह्याला बाजूने आपण सगळं लावणार आणि मग ते त्या काट्यांमध्ये स्टिक मध्ये आपण लावायचं. हे नॉनव्हेजच आहे ना? काय हे? शपथ हे वाचले. वाचवलंय मी. हो. आमच्याकडे असं आहे सगळं. नॉनव्हेजची प्लेट, नॉनव्हेजचा चम्मच, नॉनव्हेजची कढई, नॉनव्हेजचं सगळं नॉनव्हेजचं वेगवेगळं असतं. नॉनव्हेजचा साबण वेगळा. साबण आमन सुरू. एवढे ऐकून आम्ही राहू 2 वेगळे साबण मी वापरायला. असं कुठेतरी बघितलेलं की नॉनव्हेज ताट बिट धुवायला साबण बनवला, थोडं तेल तापलंय, जोराचं तापलंय तेल. तापून देत की ह्याच्यात पण थोडं मीठ टाकू ना. ना. पिठात थोडं टाकते ना बेटा. तो एक दे कमी टाक बस बस. थोडासा कलर का? बस ना. मीठ टाकले या पिठामध्ये. पीठ घेतला मी कॉर्नफ्लॉवरचं. त्याच्यामध्ये थोडंसं कलर टाकला, मीठ टाकलं आणि थोडंसं हे टाकते मॅगी मॅगी मसाला. मसाला लेस काय ते टाकला जातोय. नंतर याच्यावरून सोडा खाणार आहे. थोडासा मॅगी मसाला टाकला. चिकन साठी मॅगी मसाला आहे ना? हाय. अशा प्रकारे मी असं केलं. सुद्धा नाही करत, ते सगळं तेलात होणार ना. तर हे असं करू मग तेच ते स्टिक मध्ये टाकून वरण लावलास, वरण कॉर्नफ्लॉवर मध्ये केलं, स्टिक मध्ये लावलं मी असं. वरण कॉर्नफ्लॉवर मध्ये केलं तरी ते होणार. आणि स्टिक मध्ये लावून दे. बहुत संभाळ. किती पीस आहेत तिथे माहिती नाही एका स्टिक मध्ये? माहिती नाही. 3 टाकून बघते. अजून एक टाक. नंतर add 3 करेन ना. काम पिकाला. ऍड करेन ना बेटा परत. तुम्हाला दिसतंय की नाही? तुम्हाला काहीच दिसत नाहीये. त्याच्यामध्ये साईडला येणार ना. ही व्हिडिओ साईडला येणार. ही व्हिडिओ मी साईडला टाकेन. असंच एखादा फ्राय करू काय? तू बोललास तसं. त्याची लावून घे ना सगळ्यांनी एक एक. काय आहे? बोलणार याच्या म्हणून तर बोलतो एक एक लावून घे, मग पिठात टाकून फ्राय कर. खरं तर आधी हे केले पाहिजे, नाहीतर तो काय? मसाला त्याच्यात सगळा स्प्रेड होईल. मी बघ 4 आले सगळ्यांना बरोबर. एक हा टाकते थांब तू. ते घेतात ते टाक. थांब हा, मी थांब. त्या फक्त असाच मला खाण्यासाठी. ट्राय म्हणजे सोनूला खायला वाटतं मी. ही लावून घेते. माझं बरं. तू बाजूला राहा, ते मी करतो. तू ओळखून घेतेस ते. अरे टाक. सॉस बीस नाही लावलाय ना. लाव मग आता. नको राहू दे सोड. टाकलंय. सॉस नंतर पण आपण टाकू शकतो. ते फ्राय करतात बघ. ग्रेव्ही मिश्रण कसे असतात तसं हा. मग याला नंतर पण असं फ्राय म्हणजे ओलं थोडं होण्यासाठी फ्राय करतात. असं पण करतात. कट करून. हे आता पण फ्राय हे करायला इथे- एकच टाकले. बाकी सगळे असे बनवून घेतले ते. हे तू ये असेलला थांब ना, आधी होऊ दे ना. ते तेलाचं मी बघतो. थांब, एवढं कळायला पाहिजे ना तुला. छोट्या लोकांनी तेलापासून लांब राहावं. कृष्ण की लीला आहे. सॉरी, हे गाणं नाही म्हणायला पाहिजे ना. आम्ही चिकन बनवतोय. कृष्ण की लीला आहे कसं काय बोलणार. काय झालं? काढू हे बघूया झालं असेल ना. बघ, खाली ठेव. चिकन शिजलं नसेल तर परत टाकू. ठेवण्याच्या प्लेट तिथं. काम काय करू नको साठी हे बघूया. ठेवायचं ना. थांब आधी. शिजले का? हॅलो. सोनू चिकनच्या हात फोडला नको लावूस माझ्या. मस्तपैकी असं झालंय हे चिकन रेडी. खाऊन बघूया आता. गरम आहे. बघ खाऊ. तू म्हणून बघ आधी केलेलं आहे. एक नंबर झालाय. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी. कॉर्नफ्लॉवर लाव. लावूया ना. हे घे. भारी झालंय खरंच. आम्ही तर अपेक्षा पण केली नाही. मग काय पण बनवलं आम्ही. तिखट पाहिजे का? एक नंबर.
हा सोनू नाही टेस्टी ते पाणी काय घेतलेलं माझ्या सोनूला खूप आवडतं क्रिस्पी. सोनू चम्मचावर घे, चम्मचावर घे. त्याचा हळू सोड, हळू असं चमच्यावर घे. चमच्यावर हे बघ सगळं पीठ होतंय त्याच्यामध्ये ना. हा पीठ होणार कोणालाच माहिती नाही आम्ही हे बनवतो हे कोणाला माहिती नाही. हे बघा तेल मस्तपैकी, पण तेलात ते पीठ हे झाल्यामुळे ते तेल व्हाईट व्हाईट दिसतंय, पण आता छान झालंय. छान त्याचे हे होत आहेत आणि मस्त रेड होईपर्यंत म्हणजे थोडं शिजेपर्यंत तुम्ही त्यांना फ्राय करा. बाहेरच्या चिकन क्रिस्पी ही टेस्टी. हा, कारण सोनूला म्हणजे चिकन क्रिस्पी खूप आवडते, बाहेरचीच खातो, तर आम्ही कधी घरी ट्राय नाही केलेलं. मी फर्स्ट टाइम त्याच्यासाठी म्हणून ट्राय केले. सावकाश कर ना ब्रो, जाऊ दे ना, चिकू दे. झालं असेल मला असं वाटतं ना. मला पण नाही माहिती, मी कधी बनवलंच नाही. मस्तपैकी फ्राय झालं आणि सगळं आमचे मसाले जे आहेत ते चिकनला आतमध्ये लागलेले आहेत मस्तपैकी. तुम्ही असं ट्राय करू शकता. हे आम्ही खाताना तुम्हाला दाखवतो. हे तिन्ही पण अशा टाकतो. प्रकारे चिकन क्रिस्पी म्हणजे जे चिकन क्रिस्पीचाच प्रकार आहे हा काहीतरी, तो तर रेडी झालेला आहे. आमच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे. जर तुम्हाला चला. रेसिपी आवडली आणि खाऊचं वाटलं तर नक्की ट्राय करा आणि आम्हालाही सांगा कसं झालं. छोट्या मुलींनी या तेलापासून लांबवा लागतो ना ते. आमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सेकंड हेल्प पण काढशील ना तर आपण त्याची पण व्हिडिओ घ्यायची आपल्याला. ओके, नंतर आपण शिजवलं होतं याला तेलात शिजवलं त्याला आम्ही जरा 10 मिनिटं वगैरे शिजवलं असू. असू हा असणार असणार आम्ही 10 मिनिटं तरी पाणी शिजवलं असणार. मला फिश खूप आवडतात. फिशच्या आपण रेसिपीज आपण बनवूया, ट्राय करूया सगळ्या रेसिपीज, म्हणजे प्रॉन्सच्या वगैरे. चिकन मला एवढं नाही आवडत, पण तरी पण आज जे चिकन क्रिस्पी बघतोय आम्ही तुम्ही म्हणजे खूपच सॉलिड झालेले आहे. आम्ही 5 माणसं म्हणून आम्ही पाच बनवल्या. असं आम्ही मस्तपैकी होममेड चिकन क्रिस्पी बनवलेली आहे. सुंदर असा त्यांना कलर आला आणि वासही खूप सुंदर येतोय. तुम्ही पण असं ट्राय करा. आमचा मसाला आमचा मसालाही सगळा लागलेला आहे चिकनला मस्तपैकी आतपर्यंत. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला नक्कीच सांगा. तर आपण आता वळूया चिकन कसं बनवायचं, म्हणजे चिकन बनवायला वळूया. कसं बनवायचं हे तुम्हाला माहितीच असेल, पण आम्ही कसं बनवतो हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ओके, बाय बाय. अशी छान अशी क्रिस्पी रेडी झालेली आहे बघा. छान आतूनही शिजलेली आहे आणि ती खायलाही तशीच टेस्टी आहे. खाल्ली पण आहे. अरे रिव्ह्यू दाखव ना ब्रो. त्याने लयच ते त्याला ते नाही थांबवत आहे, तर तो खातोय असं. आणि तसंच हे चिकनही खूप टेस्टी झालेलं आहे. पाहिजे तर हे क्रिस्पी चिकनच्या सांबारामध्ये पण बुडून खाऊ शकतो. लय टेस्टी लागते, खूपच टेस्टी खाऊ शकतो. तर तुम्ही रेसिपी ट्राय करा. आपण पुढच्या रेसिपीला नक्कीच भेटू. पुढचा जो काही व्हिडिओ असेल, ब्लॉग असेल, त्याच्यामध्ये आपण नक्की भेटूया. चला बाय. सुन बाय बाय कर. सुन इथे बाय बाय बाय. चिकनची फुल रेसिपी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळेल.